आंबे हळदी तर पाहू शकता आंबे हळदी आणि इकडे खोकल्याला झाड आहे. तर आपली गावठी जास्वंद पण आहे बरं का आपल्याकडे. गावठी जास्वंद आणि गावठी कढीपत्ता पण आहे आणि या खोकल्याचं झाड पहा. बोधडी म्हणते काय म्हणतात मला नाही माहित. ह्या भरपूर अशा उतरल्या खोकल्याचं झाड पण आहे आणि आंबे हळद पण आहे आणि गुलाब पण लावला मनीषा. नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे. तर मित्रांनो, आता म्हटलं ना, आता आमच्याकडे पाऊस उघडले आणि ऊन पडायला लागले कसं काही का होईना. तर आमचं हे घराभोवती ना, ह्या पाहिजे आमचं घर आहे आणि घराभोवती ना भरपूर अशा अडचण झाली. तर त्यामुळं मग आमचं आता निदायचं काम चालू आहे घराभोवती ना, हे गबाळ काढायचं. तर पाहू शकता तुम्ही, हे गबाळ आहे आणि हे गबाळ आता काढून इकडे खाली टाकायचं, जरा निर्माण करायचा घराभोवती ना. मुंगूशी आता आहे बरं का, मुंगूशी आता आहे. मुंगूसाने आता पिलून याला ना, हा एक पिलून याला पिलून याला मुंगसाला. त्यामुळे कशी अडचण झाली. तर थोडासा निधू आपण त्या काकडीचा येले का ना राहून देऊ. हा एक काकडीचा हा एक काचा चिबडाचा लयचा अडचण झालाय म्हणून मुंगूशी आता ती 4 पिला नेली. 4 पिला नेली ना त्यानाच दसून गेलाय. तर येड्याने दसलाय मित्रांनो. तर आपल्याला हे सुद्धा काम करून घ्यायचे उन्हाळ्यामध्ये, थोडासा उन्हाळा आलो तर इकडं पिचण रचायला लागेल मित्रांनो. तर हे पण काम करून घ्यायचे आपल्याला. त्यामुळं मग यंदाच्या वर जरा साफसूफ करतो, मग पुढच्या वरच्या रचून घेतले मग काय नाही, मग त्या होऊन जाईल या गावात. हे दोडकत बर का, एवढं पण लावलं होतं पण ते एकही नाही जगला आणि दोडकत जगलं ती एकच गेवड्याचा येल जगलाय यंदा. पक्क दोडक परस बाग दाखव ना, काय काय केलं त्या परस बागामध्ये. परस बागा सगळा ठेसून टाकला पाण्यानं. ते तिकडं खाली हळद आहे, दाखव ना. होय ना, तिकडून ही आपली हळद आहे आणि एवढं पार ठेसून टाकलं. दोडकत झालं ती एवढं परत लावायला लागतील. मिरच्या नाही लावेल, बी पडेल असेल मग त्या उतरल्या असतील. बटाटा बिटाटा दाखव. होय अजून उतरलंच नाही का, मग का घेतलं काय ना खाऊन. बटाटा लागलात ना, हे बघ हे बटाटा. पानसाडा होता पण मग हा हे काय लागलं तिकडून हे हे काय एवढलं बटाटा झालं ते. अजून हिरवच आहे, असं करून डाळ होते. हा होय बरं. किती गाबाळ माजला आहे तुझ्या घराभोवती ना. हा रोज घरी हे पहा मित्रांनो, मला आहे ना मनीषाला रोज दिलाय आणि मला म्हणते एवढा गबाळ काढून टाक. तर हे पहा, तर ते रोज म्हणजे काय माहिती का मित्रांनो, ती आपल्याला बॅलन्स मारा पैसे देणार आहे का, 200 रुपये BSNLचा बॅलन्स मारा. तर मग कसं आहे, बॅलन्स भेटत आहे ना, त्यामुळं मग आपण थोडंसं काम करून घ्यावं. त्यामुळं मग आपण आपला चालायचं काम. तर मग इडा गेला कुठं ठेवला काय माहिती. हे काय दगडा वय दगडा आहे का, त्या वर ठेवलाय हारून नये म्हणून बरं का. तर
मला दिसला नाही त्या पुढे ठेवला त्या बोलण्याच्या नादामध्ये मित्रांनो. तर चला या पार दसून गेलाय आणि इडच ना ते ना पिलू धरला मेला खाली वडीत. आता एवढाचा पिलू घेतला गेलो मग मी तरी काय करू ना, त्याच्या मागं कुडून इडून उडू घरावरून खाली. हा पार दसून गेलाय घुशीने पार व्हायचं आणला बुवा, काय करावा. तर ह्या निदायचा पण आपल्या मनात नव्हता बरं का मित्रांनो. पण काय झाला का आपल्याकडं 17-18 पिल्ला ती. तर 17-18 पिल्ला म्हणजे काय थोडी झाली का मित्रांनो. आणि त्या मुंगसाला रन केलाय ना एवढाच एक पिलू धरला मग काय सांगायचा. त्यामुळं मग आता या पावर मी आता आहे ना त्या पिलांमुळं येड्यांनी खराचे बारे आले. ह्या मोकार माजून गेलाय गावात मग काय करू. आईने दिली आईने दिली आहे ना. पारशा येणार हे लय उपकार आहे मित्रांनो. हाताला जर लागला ना का आपल्याला त्याचा चीक बसवायचा आणि बैलाला गुराला जर सर्ट्या झाला ना असा तुवाटामध्ये होता पहा फुगा येत आहे. तर याचा असा या एक लाकूड हे घ्यायचा मोडून असा आपल्याकडे जास्त मोडून दाखवत होतो मला ह्या पा ह्या पाला काढून टाकायचा असा ह्या पाला आणि त्याच्या तुवाटामध्ये काळी घालायची आणि खरा 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 घासायचा बरा होऊन जात आहे. तर त्या येरण पण उपकार यार का बारीक पोराला ताप जर आला ना तर त्याची पानं भुजायची थोडीशी मऊ करायची पोटावर ठेवायची कांबरावर ठेवायची पाठीवर ठेवायची डोक्यावर ठेवायची एक नंबर आहे ते पण. तर आता आपल्याला परसबागाकडे जायचे तर थोडीशी आपण परसबागाची पण माहिती देणार आहे. तर आता थोडासा राहिला एवढा घेतो निखारून. कायचं औषध आहे त्या औषध आहे कायच आहे काय चालत आहे मुळ्या दऊ मुळ्या हो का? तर कसा लावायचा आहे काय असं खायचा ना हं. मुळ्या दवारचा पा आजीने आपल्याला औषध सांगितलंय. तर त्या जवळ दाखव ग. इकडे कर काय तर ह्या पा ह्या मुळ्या दवा औषध चालत आहे. ह्या तुम्हाला माहीत नसेल तर पाहू शकता. मुळ्यात कोणाला जर झाला असेल तर माहीत आहे बरं का मित्रांनो. आपण मुळ्या द्यायला पण औषध देऊ. हां फुल दाखवला असा फुलीला टाकायचं. तर मित्रांनो आता आपल्या वाडग्यामध्ये दोडकं पण आहेत ह्या पा आणि चला दोडकं पाहून घेऊ आधी. तर दोडकं तुम्ही बघितलं आणि ह्या पा ह्या कापूस आहे ह्या पा वात लावण्यासाठी. इकडं कापसाचं झाड आहे ह्या पा मस्त आहे ना ह्या पा तो कापसाचं झाड आहे. आता त्या पाण्याला ठेचून गेला आहे पण मग पाणी उघडलं तो मस्त असा फुटेल आणि हिरवागार होईल. तर इकडे काय काय अवघड आहे ते आता दाखवतो तुम्हाला. चला या मागे बघू बघत राहा बरं का व्हिडिओ मित्रांनो टिक नसता करू. तर ह्या पा हे रिंगणीचा झाड आहे ह्या पा. आता त्याला फुला लागल्यात आणि रिंगणी पण आली त्याला ह्या पा याडाने रिंगणी आल्यात का. तर ह्या पा ह्या रिंगणी आहे आणि ह्या पा एवढी मोठी झाड झालं आहे ते आणि ह्या रिंगणीचा झाड आहे. तर या कीड पाडण्यासाठी याचा प्रयोग केला होता आपण मनुष्यानं. तर हे सक्सेसफुल झाला आहे मित्रांनो. तर ह्या रिंगणीच्या बडाने किडी पाडता येतात. तर आता आपण इकडली माहिती घेणार आहे आपण ह्या पा. तर आई आता हे आपण आहे ना हे वेल कायचं हे आपल्याला काय माहीत नाही. तर हे वेल वारंगुशीवरून आणलेलं आपण. तर आपल्या परसबागामध्ये लावलेलं म्हणजे वाडग्यामध्ये थोडक्यात. तर याची माहिती आता आपण आई देणार आहे. तर आई याला काय म्हणतात करंजा बाग. तर याला आई म्हणते याला करंजा बाग म्हणतात. तर याला फळं लागल्यात ह्या पाय. तर ही फळं खात्यात का मग तर ही फळं खात्यात आणि कशी लागतात बटाट्यावानी लागतात का कशी लागतात बटाट्यावाने बटाट्यावानी लागतात. तर आई म्हणते ही फळं बटाट्यावानी लागतात. तर आपण आता ही फळं लागल्यात ते काय यावालीच नाही राहत आई केवाली होत्यात ह्या पाय या अशी होत्या ते. तर हसू नका मित्रांनो. तर ह्या पा ह्या अशी मोठाली होत्यात आणि ही शिजू नाही खात्यात बुजू नाही खात्यात का. तर ह्यो झाला आपला करांचा बाग. तर ह्या पा ह्या नागिनी सारखी पाहण्यात इकडे भरपूर अशी मोठाली आणि इकडे म्हणजे थोडी पुढे. तर आता हीच आहे ही नागिनी सारखी पाहण्यात. तो एक खुडून दाखवतो मित्रांनो. ह्या पा नागिनी सारखी पाहण्यात बघितले का सेम नागिनीची पानं वाटतात. तर आई
याचा कंद राहतो का याला पण अशी बटाट्यासारखी चाय येते चाई येते हा ना चाय येते खोडात येते का वरती येते दोही येतात वर येतात आणि खाली येतात. तर आईचं म्हणणं आहे का हे चायचं झाड आहे आणि याला खाली पण चाय येते आणि वर झाडाला पण हे आपण हे दाखवलं का हे अशाच ठिकाणं येत असेल ना हा तर असं ठिकाणानं येते तर हे असा आपला परसबाग आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या गावाकडच्या भरपूर अशा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा हाईप बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर इकडं घेवड्याचं येलं ते भेंड्या लावल्या ते त्या भेंड्या कशासाठी लावल्यात मित्रांनो तर येल वाक वर जाण्यासाठी आणि त्या डोक्याच्यावर एक लागला. हा याठण लावलं ते आणि ह्या पहा आता ह्या भेंड्या लावल्यात तर आपण कशासाठी लावल्यात तर हे येल वाकती तर तिथे येले पा तर येल वाक वर जाऊन वरच्या वर मस्तपैकी शेंगा लागावते त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने आपला गावाकडचा बाग आहे तर नक्की मला सपोर्ट करत राहा अशाच गावाकडच्या नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी हाय बटन दाबा मित्रांनो अशाच व्हिडिओ पोस्ट करा तर इथंच थांबू. जय जय महाराष्ट्र.